रेडी फॉर रॅपिड फायर. येस. असा एक पदार्थ जो भयंकर आवडतो पण डाएटमुळे खाता येत नाही. मिल्कशेक. मिल्कशेक मला कुठलं पण? लहानपणी मी पुण्याला भरपूर वेळा जायचो ज्युनियर्सना आणि मला फालुदा भरपूर आवडायचा. तिथला तो मस्तानी. मस्तानी. सो तो एक होता. सो अजूनही मला ते वाटतं की कधी कधी, बट रिग्रेट नाही अजिबात. पण तू कधीच खात नाहीस गोड. नाही गोड नाही आहे. मिल्क आहे ना, त्यामुळे मी नाही खात पण आहे. गोड खातोस. गोड मी कधी कधी खातो, पण ते पण असेल जर गुळाचं असेल तर. आणि मी युजली घरातच बनवलेलं जास्त खातो. असं आहे. पुरणपोळी असेल, मोदक असतील. मला वाटतं कॉलेजमध्ये माझे काही मित्र मला मोदक घेऊन यायचे त्यासाठी की हा मोदक खूप खातो म्हणून. आणि मी मोदक अजूनही खातो आवडीने. गुळाचं असेल तर मी नक्की खाईन. टेनिस सोडून दुसरा कुठला खेळ खेळायला तुला आवडेल? खेळायला आवडेल. मला गोल्फ आवडेल खेळायला. खेळतोस? एकदा दोनदा मी ट्राय केला. मी म्हणेन मी प्रोफेशनली अजून फुल फ्लेज बघितलं नाही हे कसं आहे, पण मला तो एक्सपिरियन्स आवडला. तुला फक्त ग्लॅमरस आवडतात असं नाही म्हणता येणार. मला वाटायला लागलंय. नाही हे म्हणजे मला सगळे जसे मित्र एक हे करतात ना, बट नाही सगळे एक्सपेन्सिव्ह गेम्स आवडतात. हां, असं पण म्हणू शकतो. बरोबर आहे ना. पिकल बॉल वगैरे काही नाही? नाही. मी 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 कोट्स बनवायला आवडेल मला. पिकल कोट्स आणि प्लीज मेक. आम्ही बनवतोय. गुड. ओके. कोणत्या देशांच्या खेळाडूंबरोबर खेळायला जास्त मजा येते? लाईक मी युरोपमध्ये भरपूर फ्रेंच आणि अर्जेंटियन प्लेयर्स बरोबर खेळलो आहे, पण मी स्पॅनिश प्लेयर्स बरोबर जास्त माझं इंटरॅक्शन नाही झालं आहे. जेवढं मी ऐकलं आहे स्पॅनिश प्लेयर्स खूप टफ असतात खेळताना. सो यू लाईक टू प्ले विथ. मला आवडेल फ्युचरमध्ये. कोणाविरुद्ध खेळायला आवडेल, जोकोविच की अल्करास? जोकोविच. का? मी खूप रिझेंबल करतो लाईक आमचं गेम स्टाईल. आणि यू मेट हिम? जोकोविचला बघितलं आहे मी असं समोरासमोर कधी भेटलो नाही. मी फ्रेंच ओपनलाच बघितलं आहे. नडाल आय हॅव लाईक फेस टू फेस बघितलेत. असं पण म्हणून हाय हॅलो ठीक आहे, बट असं डू यू नो मी वाला असं काही कधी घडलं नाही आहे. सो या. तुझे टेनिस गुरु कोण? गुरु. ओके. मी टेनिस मी टेक्निकली बघायला गेलो ना तर मी कोचेस तर माझ्याकडे भरपूर आहेत असं भरपूर रेंजमध्ये. पण प्लेयर्समध्ये मी ज्यांना बघत वाढलं, मी म्हणेन जोकोविच असेल, आंद्रे अगासी असेल, नडाल असेल. पण मी युजली स्पोर्ट्स पर्सनॅलिटीजना खूप जास्त बघत आलो आहे. मग कॉनर मॅग्रेगॉर असेल, फ्लोयड मेवेदर असेल, आणि असे भरपूर काही पर्सनॅलिटीज आहेत ना, त्यांच्या मी क्वालिटीज बघतो. एक स्पोर्ट्स आहे म्हणजे आता टेनिससाठी हाच आहे माणूस असं नाही, कारण की तो पर्सनॅलिटीज वेगळी आहे ना, तर त्यात भरपूर लोक येतात. सो आत्ताची जी नावं घेतली मी ते सगळी नावं येतील तिथे. कोणाबरोबर डबल्स खेळायला आवडेल, मार्टिना की स्टेफी? माझा भाऊ. नाही मार्टिना की मिक्स डबल्स? मार्टिना की स्टेफी? मी डबल्स जर हा विषय घेतला ना फ्युचरमध्ये तर मी उन्नाद बरोबर खेळेल. नो मी त्या दोघींबरोबर पण नाही खेळणार. मार्टिना की स्टेफी ग्राफ? मी त्या खूप म्हणजे मला वाटतं मी खेळायच्या आधी त्यांचा रिटायरमेंट. इफ दे वर यंगर अँड यू वर प्लेइंग दॅट टाइम, मला वाटतं मार्टिना, कारण की आई हा ऑप्शन म्हणेल म्हणून. बट माझा पर्सनल ऑप्शन तेच आहे. जर मी डबल्स कधी खेळायला म्हटलं तर मी उन्नातला टेनिस शिकवेन आणि मी त्याबरोबर खेळेन, बिकॉज आय ट्रस्ट हिम. संपत. ठीक आहे, चल. मिक्स डबल्स सध्याच्या प्लेयर बरोबर? मिक्स डबल सध्याच्या प्लेयर्स बरोबर मी तरी पण सांगेन रिटायर्ड आहे, सेरेना विल्यम्स मी सिलेक्ट करेन. विच इज ऑल्सो नॉट प्लेइंग एनीमोर. हां, मी तेच सांगेन. मी आत्ता करंटमध्ये मी सॅबेलेंका म्हणेन. And she takes supplements. Serena. नाही. त्याबद्दल ऑलरेडी इंजेक्शन्स. भरपूर डिबेट झाला आहे मीडियामध्ये. भरपूर काही गोष्टींबद्दल तिने ओपनली सांगितलं आहे. पण अनटिल कुठली डोपिंग केस नाही आहे ना, तोपर्यंत आपण त्याला काहीच नाही कन्सिडर करू शकत. आणि आता तिने भरपूर अचीव्ह करून झालं आहे. सो आता ती whatever she says is okay. सगळं खरं. मग इथे एक प्रश्न आहे, यू मे वॉन्ट टू आन्सर और नॉट. तू लग्न कधी करणार? टाईम आहे. इतक्या लगेच नाही, पण असं पण नाही. आपण म्हणून 3 वर्ष इज टू सून और 1 वर्ष इज टू सून माहीत नाही. इट्स डिपेंडिंग ऑन बँक बॅलन्स की सम अदर अचीवमेंट और फाइंडिंग द राईट पर्सन. नाही. मी म्हणेन बँक बॅलन्सचा ऑप्शन तर मी विचार नाही करत आहे. बट मी म्हणेन मी ॲज अ पर्सन कुठपर्यंत डेव्हलप झालो आहे, मग तिथे ह्या डिसिजन सगळे येतील. कारण दॅट इज अ कॉल शी हॅज टू टेक. नाही, त्यात कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एक्सपिरियन्स ॲज अ पर्सन काय करता लाईफकडून, आय मीन एक्सपेक्टेशन्समध्ये पण येतात, आणि ॲज अ पर्सन म्हणून मी काय कुठपर्यंत आलो आहे तिथून गोष्टी बदलतात. आणि हे मी स्वतःहून मी म्हणणार नाही की यार एक्सपिरियन्स वगैरे असं काही नाही, बट मी लोकांना बघितलं आणि मला ते समजतं की इथून जर गोष्ट बदलणार असेल कुठल्या अँगलमध्ये तर कितपत
आणि त्याच्या पुढे जाताना आपल्याला कशा गोष्टी, कारण की आत्ता आपण ऑलमोस्ट सगळीकडे बघतोय काय घडतं आहे की लाईफ आता लोक पण एवढे ग्रांटेड घेत आहेत लोकांना. मग आपण फ्युचर कसं बघतोय, डिवॉर्स आणि हे तर खूप कॉमन आहे सध्या. सो मी फायनान्शियली जरी वेल टू डू असेल पण मी मेंटली आहे का तिथे, Compatible हां, to मी live तेवढा with someone. टाईम देऊ शकतेन का नाही, तर तेवढा टाईम मला बॅलन्स होणार आहे का नाही. I करणार आहे, think that's the right thing to say. लग्न करणार आहे 100%. कधी माहीत नाही, म्हणजे मी हे पण म्हणेन 2 आठवड्यात पण करेन, म्हणायला पण हे पण म्हणू शकतो, पण तो एकदम सेन्स असला पाहिजे की ओके हे 3 वर्ष 5 वर्षानंतर माझ्या ह्या घटना मला घडवायच्यात. सो असं म्हणता येईल. तुझे एखादी हॉबी किंवा छंद कुठला आहे? मला बुक्स आवडतात वाचायला. मी पेंटिंग खूप वर्ष आधी बंद केली, पण मला जर कधी खरंच वेळ मिळाला ना प्रॉपर, तर मी मोठा कॅनव्हास घेऊन मी परत पेंटिंग करायला सुरुवात करेन. बुक्स आवडतात. आवडतं पुस्तक कुठलं? मी खूप काही रिकमेंडेशन देऊ शकतो, बट जसं मगाशी आपण ओपनबद्दल म्हणालो, ओपन पण एक चांगलं बुक आहे टेनिस प्लेयरसाठी वाचायला. मी राफा माय स्टोरी पण मी रिकमेंड करेन टेनिस प्लेयर्सना. नॉर्मल लाईफबद्दल जर कोणाला वाचायचं असेल तर बुक ऑफ लाईफ बाय J.K. कृष्णमूर्ती एक खूप चांगला बुक आहे. स्पिरिच्युअल जर्नीबद्दल एक असेल, मला ऑथरचं नाव माहीत नाही, पण ब्लॅक बुक ऑफ सोल म्हणून एक बुक चांगला आहे. भगवद्गीताचा सार आहे तो, त्यात इंग्लिशमध्ये आहे, पण त्यात खूप सिम्पलिफाय करून गोष्टी सांगितल्यात. सो ते एक आहे. परत मी म्हणेन 100 स्पीच म्हणून एक खूप चांगला बुक आहे. त्यात खूप लीडर्सने खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे मुद्दे मांडलेत. सो ते मी युजली रिकमेंड म्हणजे दे हॅव शेप्ड युअर थॉट प्रोसेस. असे तर भरपूर आहेत. मी लॉकडाऊनमध्ये एवढे पुस्तकं वाचत होतो ना, तर कुठली चॉईस असेल, काय असू शकतं, बट मला वाटतं इडली मी आणि ऑर्चिड म्हणून पण एक आहे, विठ्ठल कामतांचं पुस्तक. सो ते मला ॲज अ ऑन्ट्रप्रेनर मी म्हणेन त्यांनी कोणीतरी वाचावं, कारण की 0 to 100 आणि एक्सपिरियन्स. इट्स व्हेरी नाईस बुक. खूप खूप सुंदर पुस्तक आहे ते मी लॉकडाऊनमध्ये वाचलेलं. अशा 3 गोष्टी की त्या घेतल्याशिवाय तू घराच्या बाहेर पडणार नाहीस. ओके, आपण फोन वॉलेट तर आपण जाऊ देत, तेच आपण नॉर्मल ठेवूयात. मी म्हणेन माझ्या साईड बॅगमध्ये परफ्यूम, मिंटचा बॉक्स. यू शुड स्मेल ऑल्सो गुड. मी ठेवतो बरोबर. दॅट इज लाईक मला आवडतात परफ्यूम. आवडतं परफ्यूम कुठलं तुझं? लोकॅस्टे मॅच पॉईंट खूप चांगला आहे त्या. आणि मी डिओर पण मेन्शन करेन, बट मी कॅरी नाही करणार जर मला कुठे घेऊन जायचं आहे तर ते, बट मी लोकॅस्टेला जास्त प्रेफरन्स देईन. मिंटचा बॉक्स आणि एक डायरी, युजली ह्या गोष्टी असतात माझ्यावर. कारण कधी कधी होतं मला, मी बोलता बोलता किंवा मी बसलो असेल तर मला थॉट्स काही असेल ना, मी लगेच ते लिहून काढतो. ओके, हे मे बी मला हे पण डेव्हलप करायचं असेल, हे गोष्ट कमी जास्त आहे, सो मी त्या गोष्टी खूप करतो. माझ्या साईड बॅगमध्ये त्या गोष्टी असतात तिन्ही. विश्वजित, तू सर्व काहीमध्ये आलास आणि छान वाटलं. आणि मला असं वाटलं की तू फक्त टेनिस प्लेअर नाही आहेस, तू एक थिंकर आहेस, फिलॉसॉफर आहेस, विचारांची प्रगल्भता आहे. मला वाटतं आजी आणि आईबरोबर वाढल्यामुळे थोडंसं आहे. खूप छान वाटलं, मजा आली. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.